भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठने स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणं तु तदात्मनि निरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. नमस्कार. आपल्या सर्वांचं श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या 10व्या वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत. खरं तर हा वर्ग काल म्हणजे बुधवारी कोल्हापूरला पार पडला, पण काही कारणास्तव त्याची रेकॉर्डिंग होऊ शकली नाही तांत्रिक अडचणींमुळे. आणि आपल्या महाराष्ट्राच्या इतर भक्तांना सुद्धा त्याचा लाभ मिळावा या दृष्टीने मी पुन्हा त्याचं रेकॉर्डिंग करतो आहे. गेल्या काही वर्गांमध्ये आपण अवतारांचं साधक भाव त्याचं अनुशीलन करणं हे साधकाच्या किती हितावह असतं या संदर्भात सविस्तर चर्चा केली. साधक भावाचा तो त्याला म्हणतो की अवतरणिका असं ऋषीप्रवर शारदानंदजी महाराजांनी त्याला नाव दिलेलं होतं. आणि पहिला अध्याय मागच्या वेळेस आपण सुरू केला होता, साधक आणि साधना. आणि त्याच्यामध्ये आपण ही चर्चा केली होती की नेमकी साधना ला म्हणतात, कारण की साधनेला घेऊन अनेक प्रकारचे फारच संभ्रम भारतामध्ये बघायला मिळतात. आणि त्यातून आपल्याला शारदानंदजी महाराज स्पष्टपणे सांगतात साधना म्हणजे काय, एकदम स्पष्ट ही साध्याकरता केली जाते. आणि रामकृष्ण संघामध्ये मोक्ष किंवा भगवान श्रीरामकृष्णांचं दर्शन किंवा आत्मसाक्षात्कार ब्रह्मसाक्षात्कार हेच आपल्या सर्वांचं मुख्य उद्दिष्ट आहे किंवा हेच एक उद्दिष्ट आहे. आणि त्याला प्राप्त करणं हेच साधना. आणि आपण बघितलं होतं की मग अनेक प्रकारचे काहीतरी तरेवाहिक गोष्टी असतात जी आपल्याला बघायला मिळतात. काट्यांवर झोपणे, अग्नीवर चालणे वगैरे वगैरे. आणि अनेक गोष्टी पण चर्चा केल्या. श्वास प्रश्वासला घेऊन हे करणे, दीर्घायुष्य जीवन जगणे, हठयोगच्या माध्यमातून वगैरे वगैरे याची सखोल चर्चा आपण केली होती. आणि त्यातून बघितलं की ज्या गोष्टी ईश्वराकडे आपल्याला नेत नाही ती साधना नव्हे. आणि विशेषकर रामकृष्ण संघामध्ये जप, ध्यान, पूजा अर्चा, साधू संघ, शास्त्र अध्ययन, शास्त्र चर्चा आणि या सगळ्यांच्या वरती सेवा, निस्वार्थ सेवा याच्यावरती खूप भर दिलाय स्वामीजींनी. त्यातून आपलं चरित्र निर्माण होत असतं. आपण ईश्वराकडे
अजून एक ज्याला म्हणतो की थोडं द्रुतगतीने पाऊल आपण टाकत असतो. म्हणून सेवेला स्वामीजींनी खूप महत्त्व दिलेलं आहे. रामकृष्ण संघामध्ये त्याचं एक विशिष्ट स्थान आहे. आपल्याला हे सर्वांना माहितीच आहे. तर रामकृष्ण संघाच्या या गोष्टी आपल्याला ईश्वराकडे नेतात. हे आपलं साध्य आहे, ही साधना. आणि त्याच्याकरताच कर्म, भक्ती आणि ज्ञान. साधारणपणे या 3 गोष्टी याची आपल्याला उजळणी वचनामृतमध्ये सुद्धा बघायला मिळत असते. कोणत्याही प्रकारची सिद्धाई किंवा सिद्धी याचा साधना मार्गामध्ये आपल्याला हे या गोष्टी प्रलोभन म्हणून मिळत असतात किंवा ते आपल्याला प्रलोभित करतात. तर त्याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं. त्याच्या संदर्भात आपण मागच्या वेळेस उदाहरण बघितलं होतं की कसं भगवान श्रीरामकृष्णांनी नरेंद्रनाथांना विचारलं होतं की तुला अष्टसिद्धी पाहिजे का? तर त्यांनी म्हटलं, स्पष्टपणे त्यांनी नकार दिला होता. ही चर्चा आपण मागच्या होती. आणि त्याच्याच बरोबर एका श्लोकाची गीतेच्या चतुर्विधा भजन्ते माम जनास्कृतीर्नोर्जुन आर्त जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षी. ही 4 प्रकारचे लोक मला भजतात हे अर्जुन. आर्त म्हणजे भोगी, जिज्ञासू त्याला फक्त जाणून घ्यायचं आहे मी काय आहे, रूप काय आहे, आणि अर्थार्थी. तर आपण अर्थीमध्ये मोडत नाही, आर्त पण नाही, जिज्ञासू पण नाही. पण आपण कसे आहोत की आपल्याला ईश्वराचं स्वरूप जाणून घ्यायचंय, आपल्याला ईश्वर स्वरूप व्हायचंय. का? कारण की ते आपलं खरं स्वरूप. ही चर्चा सुद्धा. आणि विशेषकर सिद्धाईच्या संदर्भामध्ये भगवान श्रीरामकृष्ण किती सतर्क होत. एक उदाहरण मला आपल्या पुढे मांडायचं आहे. मागच्या वेळेस वेळेअभावी हे उदाहरण मी मांडू शकलो नव्हतो. आणि विशेष करून हे लक्षात घेऊन की भगवान श्रीरामकृष्णांनी कशी साधकांची कसं रक्षण केलं हे आपल्या पुढे मांडण्याच्या दृष्टीने ते उदाहरण मी मांडू इच्छितो. आपल्या सर्वांना हे लक्षात असेलच की ठाकुरांकडे भैरवी ब्राह्मणी तंत्रसाधने करता त्यांची गुरु म्हणून त्यांच्या म्हणजे पदार्पण झालं होतं. या भैरवी ब्राह्मणींचे 2 शिष्य होते, चंद्र आणि हलधार. आणि हे दोन्ही अत्यंत उच्च कोटीचे साधक होते, पण कुठेतरी अडकलेले. कुठे अडकले होते म्हणजे विशेष करून या सगळ्या सिद्धाईंमध्ये. कारण की चमत्कार दाखवले म्हणजे आपोआप लोकांची रांगच्या रांग लागते. पण त्यातून आपल्याला मिळतं तरी काय? म्हणजे खऱ्या साधकाला मिळतं काय? मोक्ष मिळतं का? नाही. सगळ्या प्रकारची भीती जाते का? नाही. म्हणून रामकृष्ण संघाचे भक्त, साधू, संन्यासी कोणीही या सिद्धाईच्या मागे लागत नाही. पण हे चंद्र आणि हलदार जे भैरवी ब्राह्मणचे शिष्य होते, हे सुद्धा ठाकूरांच्या संपर्कात येतात. आणि ठाकूरांना लक्षात येतं की हे मार्ग भरकटलेले आहेत. एक दिवस अशी घटना घडते की संध्याकाळच्या वेळेस ठाकूर यदू मलिकच्या त्यांच्या त्या उद्यान गृहात गेले होते. आणि जेव्हा ते परततात, संध्याकाळची वेळ असते आणि रस्ता दिसत नसतो. तर या दोघांपैकी एकाने ठाकुरांना रस्ता दिसावा म्हणून त्यांनी आपली पाठ त्या रस्त्याकडे केली आणि त्याच्या त्या पाठीतून अशा प्रकाशाचा झोत निघाला की संपूर्ण रस्ता बिलकुल हळहळून गेला. स्पष्टपणे ठाकुरांना तो रस्ता दिसू लागला. ठाकूर स्वतः म्हणतात, फक्त रस्ताच काय, तर पूर्ण राणी रासमणीचं म्हणजे ते काली भावतारणीचं ते मंदिर ते मला पूर्ण म्हणजे प्रकाशाने न्हाऊन गेलं होतं. पण काय साधकांनी या सगळ्या गोष्टींकरता साधना करा मुळीच नाही. आणि परिवर्तित जीवनामध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी या दोघांची ही सगळी शक्ती खेचून घेतली होती आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना योग्य दिशा प्रदान केली होती. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडल्यानंतर सुद्धा हे दोघं बेलमठात राजा महाराजांपाशी शिवानंदजी महाराजांपाशी मार्गदर्शन प्राप्त करण्याकरता, उत्साह प्राप्त करण्याकरता हे सतत
तर ही घटना मुद्दाम मी का आपल्या पुढे मांडली बंधू भगिनींनो, की ह्या गोष्टी पहा, साधक कुठे कुठे अडकत असतो आणि या साधनामध्ये मोडत नाही. पहा, साधना करून ते पोहोचले, उच्च स्थितीपर्यंत पोहोचले, पण कुठेतरी ते चमत्कारामध्ये अडकून गेले. तर अ, शारदानंदजी महाराज आपल्याला स्पष्टपणे सांगतात, साधना साधना म्हणजे त्याच्यामध्ये साध्य महत्वाचं केंद्रबिंदू जे आहे, आणि ते केंद्रबिंदू म्हणजे काय? ईश्वर प्राप्ती, आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार. आता थोडं अजून पुढे जाऊया. साधक आणि साधना या अध्याय हा जो पहिला आहे, त्याच्या पुढच्या परिच्छेदमध्ये शारदानंदजी महाराज साधनेच्या संदर्भात जे लिहितात, की साधनेचं अंतिम फळ काय? साधनेचं अंतिम फल सर्वानुभूती ब्रह्मदर्शन. साधनेचं अंतिम फल म्हणजे सर्वानुभूती ब्रह्मदर्शन. आता सर्वानुभूती ब्रह्मदर्शन असं म्हटलं बंधू भगिनींनो, तर ही तर एकदम टोकाची गोष्ट आहे. आणि एकदम सुरुवातीलाच शारदानंदजी महाराजांनी टोकाची भूमिका का घेतली, त्याचे दोन कारण आहेत. जेव्हा शारदानंदजी महाराज भगवान श्रीरामकृष्णांकडे आपल्या कॉलेज जीवनामध्ये त्यांच्याकडे जात असत, ते मेडिकलचे स्टुडंट होते, आणि पहिल्या काही भेटीमध्येच भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना एक दिवस विचारलं, बिलकुल 2-4 भेटी झाल्या होत्या, की सांग तुला काय पाहिजे, हे आध्यात्मिक दृष्टीने. तर शारदानंदजी महाराज बिलकुल कोणताही वेळ न वाया घालवता स्पष्टपणे म्हणतात, की सगळ्याच जीवांमध्ये तोच एक जीव खेळत आहे, तोच एक ईश्वर आहे, याची अनुभूती मला करून घ्यायची आहे. ठाकूर हसतात आणि म्हणतात, की अरे ते तर एकदम शेवटची गोष्ट, टोकाची गोष्ट आहे. हा संवाद इथेच थांबतो. पण नक्कीच कुठेतरी भगवान श्रीरामकृष्णांना तो आनंद झाला असेलच. कारण की काय सुयोग्य शिष्य मिळालाय, की तो काय विचारतो? एकदम टोकाची गोष्ट विचारत आहे. आणि म्हणूनच कदाचित त्यांनी या अध्यायाच्या एकदम सुरुवातीलाच या गोष्टीला आणली आपल्या. आणखीन दुसरी एक गोष्ट, की ज्याच्यामुळे शारदानंदजी महाराजांनी साधनेचं अंतिम फल काय आहे, तर सर्वानुभूती ब्रह्मदर्शन असं का लिहिलं, तर त्याचं अजून एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काशीपूर ही घटना. काशीपूर म्हणजे जणू काही एक आध्यात्मिक विश्वविद्यालयच आहे, युनिव्हर्सिटीच आहे, विद्यापीठच आहे. नरेंद्रनाथांना हे लक्षात आलेलं आहे, की भगवान श्रीरामकृष्ण आपले हे जे मर्त्य शरीर आहे, सोडणार आहे, तिला संवरण करणार आहे. त्यांच्या मनात तीव्र वैराग्य एका अग्नीसारखं बिलकुल पेटलेलं आहे. आणि या एका स्थितीमध्ये एक दिवस असं होतं, की रात्रभर ते प्रभू रामचंद्रांचा जप करत 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 फिरत असतात. आणि जेव्हा सकाळी ठाकूरांना हे कळतं, ठाकूर म्हणतात, की "अरे तू इतका उतावीळ का होतोय? वेळ आली की सगळं काही होईल." आणि तू जी ही एक रात्रभर तू जप केला आणि सतत अस्वस्थ म्हणजे व्याकुळतेने फिरत होता, असे मी एक नाही 12 वर्ष, एकूण एकूण 12 वर्ष काढलेली आहेत. आता पहा, भगवान श्रीरामकृष्ण म्हणजे मी तुझ्यापेक्षा किती मोठा आहे वगैरे या भावाने कधी म्हटलं नाही बरं. आणि असा अर्थ तुम्ही लोकं घेणार सुद्धा नाही, हा मला पूर्ण विश्वास आहे. आपण आत्ताच चर्चा केली होती मागच्या काही वर्गांमध्ये, की भगवान श्रीरामकृष्ण स्वतःच्या वैराग्याबद्दल, स्वतःच्या साधनेबद्दल सतत बोलायचे. का बोलायचे? जेणेकरून इतर लोकांना उत्साह मिळो, इतर लोकांना प्रेरणा मिळो. म्हणून ते त्यांनी सांगितलं, की "अरे, तू अशी एक रात्र घालवली आहे,
मी असे तब्बल 12 वर्ष घालवले. असो, जी मुख्य घटना जिच्याकडे मला आपल्या सर्वांचं मन वेधून घ्यायचं आहे, ती घटना म्हणजे की भगवान श्रीरामकृष्ण लीला संवरण करणार आहेत, हे नरेंद्रनाथांच्या लक्षात येतं आणि लक्षात आल्यानंतर त्यांची साधना तीव्र झालेली आहे, वैराग्य तीव्र झालेलं आहे आणि ते भगवान श्रीरामकृष्णांना विनंती करतात, की मला निर्विकल्प समाधीचा लाभ हो. एकदा सांगतात, दोनदा सांगतात. भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात, की "अरे, माझ्या बोलण्याने काय होतं? आईची इच्छा होईल तर होईल." असं करून ते टाळतात. पण 3-4 वेळा जेव्हा असं होतं, तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण थोडे रुष्ट होऊन म्हणतात, की "अरे, तुझी इतकी हीन बुद्धी कशी झाली रे? मला तर वाटलं होतं, की तू एक मोठा वटवृक्षासारखा विशाल वटवृक्षासारखा तू होशील आणि तुझ्या सावलीमध्ये संसार तापाने दग्ध जीव येऊन काही घटका बसतील, त्यांना शांती लाभेल ईश्वराचं नाव ऐकून, ईश्वराची ईश्वराची कीर्ती ऐकून आणि तू स्वतःच्या मुक्तीकरताच तू झटत आहे." म्हणून हिणवतात आणि पुढे म्हणतात, की लक्षात घे, निर्विकल्प समाधी किंवा मोक्ष याच्याही पलीकडे एक अजून स्थिती असते आणि ती म्हणजे सर्वानुभूती, याच त्या ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे. प्रत्येक जीवामध्ये तोच शिव आहे याची अनुभूती करून घेणे, हे स्वतःच्या मोक्ष किंवा निर्विकल्प समाधीपेक्षाही वरची स्थिती. असं सांगून स्वामीजींना ते ही सूचना म्हणजे ते इंगित करतात. तर या 2 घटना यांचा संदर्भ आपण जर घेतला, तर का सारदानंदजी महाराजांनी बिलकुल साधक आणि साधनाच्या या परिच्छेदमध्ये एकदम सुरुवातीलाच साधनेचं अंतिम फळ सर्वानुभूती ब्रह्मदर्शन म्हणजे जो टोक आहे, तो आपल्या समोर, आपल्या पुढे मांडला. आणि जर आपण श्रुती याचा संदर्भ जर घेतला, तरी सुद्धा आपल्याला लक्षात येतं. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. ईश उपनिषद. सर्वांभूत भूतांमध्ये म्हणजे जीवांमध्ये तेच एक आत्मतत्व खेळत आहे आणि त्या आत्मतत्वापासूनच सर्व जीव हे उत्पन्न झाले आहे. अशी ज्याला अनुभूती होते, तो कधी पण कोणाचा द्वेष करत नाही. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय, की सर्व भूतांमध्ये, सर्व जीवांमध्ये त्याच एका ईश्वराची अनुभूती घेणे, हे प्रत्येक साधकाचा हाच एक चरम लक्ष्य आहे. आणि फक्त श्रुतीच नाही, तर गीतेमध्ये सुद्धा एक संदर्भ आपल्याला सापडतो. 13वा अध्याय आणि श्लोक नंबर 30. तो श्लोक मी आपल्या पुढे जसाचा तसा वाचतो, त्याचा अर्थ सुद्धा वाचू या. बिलकुल हीच गोष्ट लिहिलेली. काय, की प्रत्येक जीवामध्ये एकच आत्मतत्व खेळत आहे आणि एका आत्मतत्वापासूनच सगळे जीव उत्पन्न झालेले आहेत. याची अनुभूती हीच खऱ्या अर्थाने आत्मसाक्षात्कार किंवा ब्रह्मसाक्षात्कार किंवा मोक्ष आहे. फक्त माझ्या स्वतःमध्येच आत्मतत्व आहे, ही पण एक पायरी आहे, नाही असं नाही. पण त्याच्या पलीकडची जी पायरी, जी भगवान श्रीरामकृष्णांनी सांगितली, श्रुतींनी सांगितली, ईश उपनिषदनी सांगितली, गीता पण सांगत आहे, की प्रत्येक भूतांमध्ये तोच एक ईश्वर खेळत आहे. प्रत्येक जीवामध्ये तेच एक आत्मतत्व खेळत आहे. आणि आत्मामधूनच सगळे जीव उत्पन्न झाले आहे. ही अनुभूती खऱ्या अर्थाने ही विज्ञानीची स्थिती आहे. थोडंसं त्याचा श्लोक वाचूया. यथा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यति तत एव च विस्तारम
ब्रह्म संपद्यते तदा यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यति तत एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. काय याचा अर्थ? ज्या क्षणी हा पुरुष म्हणजे आत्मा, हा पुरुष भूतांचे निरनिराळे भाव एका परमात्म्यातच असलेले आणि त्या परमात्म्यापासूनच सर्व भूतांचा विस्तार म्हणजे जन्म झाला आहे असे पाहतो, त्याच क्षणी तो सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होतो. पहा, सोप्या भाषेत जर म्हटलं तर सर्व जीव, सर्व भूत हे त्या आत्म्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत आणि सर्व भूतांमध्ये, सर्व जीवांमध्ये तोच आत्मा विद्यमान आहे. ही अनुभूती म्हणजेच ब्रह्मसाक्षात्कार. भगवान श्रीरामकृष्ण आत्मतत्वाची करा म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार या संदर्भामध्ये अज्ञान, ज्ञान आणि विज्ञान याची फार सुंदर परिभाषा देतात. आणि ते परिभाषा देऊन सांगतात वचनामृतमध्ये, ते म्हणतात की ईश्वराला वगळून या जगाकडे बघणं म्हणजे अज्ञान. शब्दांकडे लक्ष द्या. ईश्वराला वगळून या जगाकडे बघणं म्हणजे अज्ञानीचे लक्षण आहे. म्हणजे हे जग आपण जे बघतो आणि या जगामध्ये ईश्वर नाही, या जीवांमध्ये ईश्वर नाही असं बघणं म्हणजे हे इग्नोरन्स, अज्ञानीचे लक्षण आहेत. पुढे जगताला वगळून ईश्वरकडे बघणं म्हणजे जगाला वगळायचं आणि ईश्वराला फक्त बघायचं. कुठे? प्रतिमेमध्ये, मंदिरात, देवळात, रावळात. त्याला म्हणतात ते ज्ञानीचे लक्षण आहे. ठीक आहे, एकदम अज्ञानीपेक्षा ही स्थिती थोडी चांगली आहे. म्हणजे जगाला वगळून दिलेलं आहे पण ईश्वराचं अस्तित्व स्वीकार करतो प्रतिमेमध्ये किंवा स्वतःमध्ये. ज्ञानीचे लक्षण. आणि तिसरं की या संपूर्ण जगामध्ये, सर्व प्राणी मात्रांमध्ये तेच एक आत्मतत्व खेळत आहे. सर्व प्राण्यांमध्ये, माझ्यामध्ये तेच एक आत्मतत्व खेळत आहे. याची अनुभूती म्हणजेच ती, त्याला विज्ञानाची स्थिती म्हणतात. विज्ञानी. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. की प्रत्येक भूतांमध्ये तोच एक जीव आहे आणि प्रत्येक जीवामध्ये तोच एक आत्मतत्व खेळत आहे. याची अनुभूती प्राप्त करणे, तेच म्हणजे विज्ञानीची स्थिती. नामदेव महाराजांचा एक जो फार बोलका प्रसंग आपल्या सर्वांच्या कदाचित ध्यानात असेल, पण संदर्भ आहे म्हणून त्याची थोडी चर्चा करणं इथे कॉन्टेक्स्टफुल होणार आहे. आणि ते म्हणजे की नामदेव महाराज लहानपणी त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं एक दिवस की तू जाऊन, आज मला कुठे बाहेर जायचंय तर जाऊन देवाला नैवेद्य तू दाखव विठ्ठलाला. घराच्या जवळच मंदिर होतं. घराच्या जवळ मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये विठ्ठलाची मूर्ती होती. एकदम बालवयाचे नामदेव महाराज जातात आणि विठ्ठलाला नैवेद्य दाखवतात. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर वाट बघतात की आता विठ्ठल येतील आणि सगळा हे भोग ग्रहण करतील. पण बराच काळ जातो, काही येत नाही. शेवटी खूप कंटाळून आक्रोश करू लागतात, रडू लागतात की बाबांनी तर मला सांगितलंय की देव येतात आणि हे सगळं नैवेद्य ग्रहण करतात, मग येत का नाही आहे? त्या लहान मुलाचा आक्रोश ऐकून देवाला काही राहावलं जात नाही. ते येतात, हे सगळं ते नैवेद्य ग्रहण करतात. ईश्वर दर्शन त्यांना घडतं, पण ते प्रतिमेमध्ये. आणि मग परिवर्ती काळामध्ये आपल्या सर्वांना ती घटना माहितीच आहे की संतांची एक सभा भरलेली असते. संत ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई त्यात असतात, नामदेव महाराज सुद्धा असतात, गोरा कुंभार सुद्धा असतात. आणि त्या घटनेमध्ये मग मुक्ताबाई म्हणतात
गोरा कुंभार दादांना की गोरा दादा, या सगळ्या सभेमध्ये कोणता मडका कच्चा आहे, कोणता मडका पक्का आहे, जरा सांगा ना, तुमच्या जर काठी पण आहे. आणि ते गोरा कुंभार लागलीच आपल्या त्या काठीने प्रत्येक संतांच्या डोक्यावरती एक हलकासा प्रहार करतात आणि सांगतात की हा पक्का आहे, हा पक्का आहे. करता करता जसेच ते नामदेव महाराजांच्या डोक्यावरती प्रहार करतात, ते लागलीच डिस्टर्ब होतात, क्रोधित होतात आणि म्हणतात हे काय लावलंय. आणि असं म्हटल्याबरोबर कुंभार गोरा दादा म्हणतात की मुक्ताई, हा जो मडका आहे ना, हा जरा कच्चा आहे. असं म्हटल्यावर त्यांना खूप अपमानित बोध होतो आणि ते लागलीच जातात मंदिरामध्ये आणि विठ्ठलाशी त्यांचा तर चांगला संवाद होत असतो आणि ते म्हणतात विठोबांना की आज माझा असा असा अपमान झालाय संतांच्या सभेमध्ये. आणि त्यांनी तिथे म्हटलं की हा मडका कच्चा आहे, असं का म्हटलं. तर विठोबा म्हणतात की अरे, तू जाऊन त्या विसुबा खेचर नावाच्या संतांकडे जा आणि तिथे तुला हे लक्षात येईल की तुला असं का सांगितलं गेलं. त्यांच्याकडे त्यांच्या चरणाशी बैस आणि ज्ञान प्राप्त कर. आणि म्हणून ते विसुबा खेचरांकडे जातात आणि जे स्थान सांगितलं होतं तिथे गेल्यानंतर मंदिरात बघतात तर त्या शिवाच्या पिंडीवरती एक वृद्ध पिंडीवरती पाय देऊन झोपलेले आहेत. बघितल्यानंतर तर नामदेव महाराजांचा एकदम बिलकुल फार अस्वस्थ होतात आणि ते म्हणतात त्या ग्रहस्थांना की अहो, तुम्ही काय करताय. शिवाची पिंडी, त्याच्यावरती तुम्ही पाय देऊन झोपलेला आहात. तर ते म्हणतात मी काय करू, मी फार वृद्ध झालेलो आहे, मला झोप आली होती. पण तुम्ही असं करा ना की माझ्याकडनं पाय काय उचलत नाहीये, तुम्हीच तुमच्या हाताने पाय उचलून जरा बाजूला ठेवा. आता नामदेव महाराजांनी लगबगीने ते पाय उचलतात आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवतात, तर बघतात की तिथे सुद्धा शिवाची पिंडीच. अजून थोडं फिरतात, तिथे सुद्धा बघतात की शिवाची पिंडीच. हे बघून त्यांना खूपच आश्चर्य होतं. तेव्हा विसोबा खेचर त्यांना ज्ञान प्रदान करतात. त्यांना सांगतात की कसं म्हणजे नामदेव महाराज तिथे येणार हे त्यांना कळलं होतं आणि प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक ठिकाणी तोच एक ईश्वर खेळत आहे. ही स्थिती अजून प्राप्त करून घेतली नव्हती. त्यामुळे सभेमध्ये नामदेव महाराजांना मडकं अजून कच्चं आहे असं संबोधण्यात आलं होतं. असो, तर आपली चर्चा जिथून सुरू झाली होती की साधनेचं अंतिम फळ काय. साधनेचं अंतिम फळ ते म्हणजे सर्वानुभूती ईश्वर दर्शन. आणि हेच आपल्या सर्वांचं आदर्श आहे. आपण सर्वजण बंधू भगिनींनो वेदांत तत्वाचं आचरण करतो आणि वेदांत तत्वाचं एक सगळ्यात मोठं सूत्र आहे, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. म्हणजे पहा, हे पूर्ण जो सूत्र आहे त्याचा पहिला भाग जर घेतला, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, म्हणजे ब्रह्मच सत्य आहे आणि हे सर्व जग जे आहे, जे बघत आहोत, हे सर्व मिथ्या आहे. हा एक भाग घेतला. या भागाला म्हणतात वेदांतामध्ये नेती नेती, म्हणजे हे ईश्वर नाही, हे ईश्वर नाही. पण याच सूत्राचा दुसरा भाग काय म्हणतो, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. हे जे सगळे जीव बघत आहोत हे सगळं काय आहे, जीव ब्रह्मैव नापरः, हेच तर ब्रह्म आहे. म्हणजे पहा, सूत्राचा पहिला भाग म्हणतो की हे सगळं मिथ्या आहे आणि ब्रह्मच सत्य आहे. पण तो ब्रह्म आहे कुठे, त्या जीवांमध्येच दडलेला आहे. म्हणजे पहा, तसं बघितलं तर हे एकदम कॉन्ट्रास्ट गोष्ट एकाच सूत्रात सांगितलेली आहे आणि हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या,
जीव ब्रह्मैव नापरः म्हणजे हे सगळं जग मिथ्या आहे. आणि दुसरा भाग काय? जीव ब्रह्मैव नापरः. हे जीव काय आहे? हे हे ब्रह्मच आहे, दुसरं काही नाहीये. पण आता पंचाईत आपली काय होते, की आपण कोणता भाग घ्यावा? आणि सुरुवातीला जर आपल्याला असं सांगितलं गेलेलं आहे या सूत्राच्या माध्यमातून, की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, की हे जग मिथ्या आहे. कोणत्या अर्थाने मिथ्या आहे हो? कोणत्या अर्थाने मिथ्या आहे? कारण की हे सतत टिकणारं नाहीये. सतत बदलत आहे. मी बदलत आहे, तुम्ही बदलत आहात, सगळ्या माझ्या समोरच्या गोष्टी बदलत आहेत, सतत यात बदलत आहे. आणि दुसरा भाग काय? जीव ब्रह्मैव नापरः, की सगळ्या दूर हे सगळे जे नामरूप पहा, थोडंसं आपण एक उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे हा सूत्र जो आहे, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः, हे समजण्याकरता आपल्याला समुद्राचं उदाहरण आचार्य शंकर देतात. समुद्रावरती आपण जेव्हा समुद्र बघायला जातो, त्याच्यावरती मोठ्या मोठ्या लाटा उसळतात. वास्तविक त्या लाट, कधी एखादी लाट असते ती फार मोठी असते, काही मध्यम असतात, काही छोट्या असतात. पण वास्तविक त्या लाटांचं अस्तित्व आहे का? वास्तविक त्या लाटांचं अस्तित्व आहे का? तर बघितलं तर बिलकुल नाहीये. त्याला फक्त नाम आणि रूप आहे. त्याचं मूळ तत्व काय आहे? पाणी. जे पाणी समुद्राचं पण मूळ तत्व आहे. पाण्याशिवाय लाटेला काही अस्तित्व नाहीये. पाण्याशिवाय लाटेला काही अस्तित्व नाहीये. म्हणजेच काय? हे जे नामरूप आपण बघतो या जगामध्ये, तुम्ही, मी, हा लॅपटॉप, हे माईक, हे सगळं, हे काय? हे नामरूप आहे. आणि हे नामरूप आहे म्हणून हे सगळं खोटं आहे. पण जसं तिकडे पाणी सत्य आहे, तिथे या सगळ्यांच्या मागे असलेली जी सत्ता आहे, आत्मतत्व, तेच फक्त सत्य आहे. हे सांगायचंय. हे समुद्राचं उदाहरण फार सुंदर आहे बरं. का? कारण की ते नामरूप त्याचं अस्तित्व किती किती मिनिटाकरता असतं, किती सेकंदाकरता असतं, काही सेकंदाकरता. आणि पाण्याशिवाय त्या नामरूपाला काही अस्तित्व नाहीये. त्या लाटेला काही अस्तित्व नाही. पाण्याशिवाय लाट होऊ शकते का? शक्यच नाही. पाणी आहे म्हणून लाट आहे. ब्रह्मतत्व आहे म्हणून जग आहे. आणि जसं लाटेचं अस्तित्व काही सेकंदाकरता असतं, तसंच हे नामरूपात्मक जे जग आहे, याचं अस्तित्व सुद्धा काही सेकंदाकरता, काही वर्षाकरता आहे. पण ब्रह्म जसं पाण्याशिवाय लाटेला अस्तित्व नाही, तसंच ब्रह्मतत्वाशिवाय या जगाला काही अस्तित्व नाही. हे नामरूपात्मक जे जग आहे, ते अत्यंत, त्याला म्हणतो की एफिमेरियल आहे, ट्रान्झिटरी आहे, सतत बदलणार आहे. म्हणून हे जग मिथ्या आहे. पण याच्या मागची जी सत्ता आहे, ब्रह्मतत्व, ते सत्य आहे. पाणी सत्य आहे, लाटा नामरूपात्मक खोट्या आहे आणि त्याचं अस्तित्व काही सेकंदाकरता आहे. या जगाचं अस्तित्व काही काळापुरतं आहे. काळ निघून गेल्यानंतर या जगाला अस्तित्व राहणार नाही. मी राहणार नाही. 1 सेकंद आधी मी जे होतो, मी नाही आहे या 1 सेकंदानंतर. का? या शरीरामध्ये सतत बदल होत आहे. मनामध्ये बदल होत आहे. बुद्धीमध्ये बदल होत आहे. या लॅपटॉपमध्ये, या माईकमध्ये. तर हे समुद्राचं उदाहरण बंधू-भगिनींनो, हे अतिशय म्हणजे की आचार्यांनी इतकं समर्पकपणे मांडलंय. पुन्हा सांगू इच्छितो, की समुद्रावरच्या लाटा, पाणी सत्य, नामरूपात्मक त्या लाटा आहेत, त्या खोट्या. का? कारण की त्यांचं अस्तित्व काही सेकंदाकरता असतं. तर आपण सुद्धा नामरूपात्मक आहोत. आपल्या मागे जे तत्व आहेत, आत्मतत्व, तेच सत्य आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. म्हणजेच समुद्राचं पाणी सत्य, त्याच्या लाटा खोट्या. जीव ब्रह्मैव नापरः. हे जे या सगळ्या जगाच्या अस्तित्वाच्या मागे एकच सत्ता खेळत आहे. एकच सत्ता. या म्हणजे
आत्तापर्यंत आपण चर्चा करत होतो की सगळ्या जीवांमध्ये आत्मतत्व आहे. पण हा सिद्धार्थ तो सांगतो की या जगामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहे, टेबल, लॅपटॉप, माईक, ही वास्तू, हे सगळं काही बघतोय, झाड, पशु, पक्षी, दरी, डोंगर, या सगळ्यांच्या मागे काय आहे? हे सगळे नामरूपात्मक आहे. हे सतत बदलणार आहे. आज आहे, उद्या नाही. पण याच्या मागची जी सत्ता आहे, खरी सत्ता, आणि ती आपल्याला जाणून घ्यायची आहे. सर्वानुभूती ब्रह्मदर्शन, तेच साधनेचं अंतिम फळ आपल्याला सारदाजी महाराज सांगतात. त्याची अनुभूती करून घेणं हे फार गरजेचं आहे. पण ही चर्चा करत असताना काही प्रश्न मनामध्ये निर्माण होतात आणि त्याची चर्चा आपण करूया. आणि ते म्हणजे की सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आता पहा सुरुवात कशी झाली की हे सगळं नामरूपात्मक जग अत्यंत खोटं आहे. म्हणजे खोटं कोणत्या सेन्समध्ये? त्याला अस्तित्वच नाहीये. याच्या मागे जसं लाटेला अस्तित्व नाहीये, फक्त पाण्याला अस्तित्व आहे, तसंच ब्रह्माला अस्तित्व आहे, आत्मतत्वाला अस्तित्व आहे. त्याच्या मागे जे नामरूपात्मक हे जग आहे, तुम्ही, मी, माईक, लॅपटॉप, दरी, डोंगर, वृक्षलता, सिंह, हत्ती, घोडे, याला काही कशाला अस्तित्व नाही. याच्या मागे जे ब्रह्मतत्व आहे त्याला खरं अस्तित्व आहे. मग तुम्ही मला प्रश्न विचाराल, महाराज, आता हे सगळे प्रश्न शारदानंदजी महाराजांनी मांडलेत. मी थोडा वेगळ्या पद्धतीने तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. एक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो की हे सगळं जर ब्रह्मतत्व आहे, आत्मतत्व आहे, हे नामरूपात्मक जगाला अस्तित्व नाही, तर आम्हाला नामरूपात्मक वस्तू का दिसते, ब्रह्म का दिसत नाही? हा लॅपटॉप का दिसतो? हा माईक का दिसतो? मला ब्रह्म का दिसत नाही? याचं कारण भ्रमात राहून, अज्ञानामध्ये राहून या ब्रह्मतत्वाची अनुभूती होणार नाही. आपण सध्या कशामध्ये आहोत? आपण सध्या अज्ञानात आहोत, इग्नोरन्समध्ये आहोत, भ्रमात आहोत. आणि भ्रमात असल्यामुळे आपल्याला या नामरूपात्मक जगाच्या पलीकडे जे ब्रह्मतत्व आहे त्याची अनुभूती होणार नाही. जेव्हा आपण टाइम स्पेस कॉझेशन किंवा माया म्हणूया आपण, जेव्हा आपण या मायाच्या पलीकडे जाऊया, तेव्हा आपल्याला नक्कीच हे लॅपटॉप नाही, हा माईक नाही, याची ही वास्तू नाही, त्याच्या पलीकडे जे ब्रह्मतत्व आहे त्याची अनुभूती येणार. पण या मायाच्या पलीकडे जाणं इतकं सोपं पण नाहीये. भगवान श्रीकृष्ण फार सुंदर म्हणतात, दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती. ही माझी, मीच तयार केलेली ही जी माया आहे, हिला ओलांडणं इतकं सोपं नाहीये. खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. दैवी येषा गुणमयी, 3 गुणांनी बनलेली नाही ही माया. हे जे भ्रम, हे जे अज्ञान, हे जे आपल्याला नामरूपात्मक जग दिसतंय, हे जे आपल्याला लॅपटॉप दिसतोय, ही वास्तू दिसतीये, हे सगळे स्कूटर, हत्ती, घोडे, उंट, दरी, डोंगर, लता, हे का दिसतंय? ब्रह्मतत्व का नाही गवसत? कारण की आपण स्वतः सध्या इग्नोरन्समध्ये आहोत, अज्ञानामध्ये आहोत. आणि त्याच्या पलीकडे आपल्याला जायचंय. पण ते दैवी ईशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. आणि ही माया कुठून आली आहे? तर भगवान स्वतःच म्हणतात गीतेमध्ये, मया अध्यक्षेण प्रकृती सूयते स चराचर. अरे ही जी त्रिगुणात्मिका माया आहे ना, ही मीच बनवली, मी तिचा अध्यक्ष आहे, मालक आहे. तर जोपर्यंत आपण अज्ञानात आहोत, भ्रमात आहोत, आपल्याला लॅपटॉप, वस्तू, दरी, डोंगर, लता हे सगळं दिसणार, माईक दिसणार, त्याच्या मागे ब्रह्म दिसणार नाही. ज्या दिवशी आपण या मायेला ओलांडून पलीकडे जाऊ, तर आपल्याला मग माईक नाही, मग तो ब्रह्मतत्वच दिसेल. जसं भगवान श्रीरामकृष्णांना मथुरबाबूंनी एका वाईट ठिकाणी नेलं होतं. जेव्हा ते साधनाकालीन अवस्थेमध्ये ते थोडेसे असे साधारण माणसासारखे नाही वागायचे, तर त्यांना काय वाटलं की अतिशय पवित्र जीवन जगून यांची अशी अवस्था झालेली आहे, म्हणून ते एखाद्या वाईट ठिकाणी त्यांना नेतात. पण तिथे सुद्धा त्या माता भगिनींना बघून त्यांच्यामध्ये सुद्धा जगत जननी म्हणजे भवतारिणीच विद्यमान आहे याची अनुभूती होऊन ते तसे वागले होते, हे आपल्याला माहिती आहे.
म्हणजेच काय, सर्व भूतांमध्ये तेच एक आत्मतत्व, तीच एक आई खेळत आहे याची अनुभूती त्यांना झाली होती. म्हणून प्रत्येक जीवांना ते आईच्या स्वरूपानेच. तर पहिला प्रश्न की आपल्याला लॅपटॉप का गावसतो, माईक का गावसतो, ब्रह्म का गावसत नाही, कारण की आपण अज्ञानात आहोत. हे नामरूपात्मक जगच आपल्याला जोपर्यंत आपण अज्ञानात आहोत असंच गवसणार. पुढचा प्रश्न, आम्ही भ्रमात आहोत, अज्ञानात आहोत, हे आम्हाला समजत का नाही? म्हणजे हा प्रश्न कसा आहे, की आता आपल्याला हे ऋषी सांगतात, की तुम्ही भ्रमात आहात. पण आपल्याला तसं वाटतं हे जग किती सत्य आहे. डोळ्यांनी बघतोय ही वास्तू. हे सगळं इतकी सुंदर वास्तू, हा रस्ता, हे दरी, डोंगर, रेल्वे, एरोप्लेन, जहाज, हे सगळं काही बघतो. आणि किती सत्य आहे, माझ्या डोळ्याने दिसतोय, कानाने ऐकतोय, त्वचेला माझ्या स्पर्श होऊन राहिलाय, जिव्हाने मी त्याला ग्रहण करतोय. मग हे खोटं कसं? म्हणजे आम्ही भ्रमात आहोत, आम्ही अज्ञानात आहोत, हे आम्हाला समजत का नाही? तर याचं उत्तर, की जर आपण अज्ञानात आहोत, तर हे समजणं, की आपण अज्ञानात आहोत, हे समजणं भयंकर अवघड आहे. अज्ञानात राहून हे समजणं, की आम्ही अज्ञानात आहोत, हे समजणं भयंकर अवघड आहे, अशक्य आहे. आणि याचं उदाहरण म्हणजे याचं एक्सप्लेनेशन भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर देतात वचनामृतमध्ये. आणि म्हणतात काय, की ज्याला भूत झपाटलं असतं ना, तो म्हणतो मी ठीकच आहे. ज्याला भूत झपाटलं असतं, तो म्हणतो मी तर ठीकच आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीने सांगतात, की जेव्हा आपण स्वप्न बघतो, स्वप्नामध्ये म्हणजे जेव्हा स्वप्न चालू असतं, तेव्हा त्या काळापुरता ते स्वप्न आपल्याला सत्यच वाटतं. उदाहरणार्थ ठाकूर म्हणतात, की एक मनुष्य झोपला आणि झोपी गेला आणि त्याला स्वप्न पडलं, की तो जंगलात जात आहे, त्याच्या मागे लागलाय वाघ आणि तो धूम ठोकतोय. तर त्या काळापुरता जे स्वप्न जितक्या पर्यंत चालतं, ते त्याला स्वप्न सत्यच वाटतं. इतकं सत्य वाटतं, की त्याची छाती धडधड, धडधड करू लागते. त्याला घाम फुटू लागतो. आणि अचानक मग काहीतरी असं घडतं, की त्याची ती झोप मोडते, स्वप्न भंग पावतं आणि तो बघतो, "अरे, मी तर आपल्या खोलीतच बिछाण्यावर झोपलेला आहे." पण झोप उघडल्यानंतर सुद्धा घाम आणि छाती धडधड तशीच करत राहते. त्याचं कारण काय? की त्या काळाकरता जेव्हा तो स्वप्न बघत होता, झोपलेला होता, त्या काळाकरता ते स्वप्न हे त्याच्याकरता सत्य होतं. बिलकुल याच धर्तीवरती आपल्याला वेदांत सांगतं, की आपण आहोत. तर अज्ञानात राहून हे हे आपण अज्ञानात आहोत. अज्ञानात राहून आपण अज्ञानात आहोत हे समजणं भयंकर अवघड आहे. आपल्याला वाटतं हे सगळं ठीकच आहे. अज्ञानात राहून, भ्रमात राहून, मी भ्रमात आहे असं समजणं हे फार अवघड आहे. आपल्याला काय वाटतं? मी भ्रमात नाहीच आहे. जे काही सगळं चालू आहे, ते सगळं व्यवस्थितच चालू आहे, असं आपल्याला वाटत असतं. पुढचा प्रश्न, पहा 2 प्रश्न आपण चर्चा केली आज. एक तर, की हे नामरूपात्मक जग आम्हाला का दिसतं? जर याच्या मागची सत्ता ब्रह्म आहे, आत्मा आहे, तर आम्हाला आत्मा का गवसत नाही? आपण अज्ञानात आहोत. आम्ही भ्रमात आहोत हे आम्हाला का समजत नाही? भ्रमात राहून मी भ्रमात आहे असंच समजले. सॉरी, भ्रमात राहून मी भ्रमात आहे असं समजणं अशक्य आहे. जोपर्यंत आपण भ्रमाच्या बाहेर नाही पडणार, जोपर्यंत या स्वप्नरूपी जगाच्या बाहेर नाही पडणार, आपल्याला हे कळणारच नाही, की आपण भ्रमात होतो. जोपर्यंत आपण हे मुक्ती प्राप्त करणार नाही. मुक्ती प्राप्त केल्यानंतरच लक्षात येईल, की आपण भ्रमात होतो. पण आज आपल्याला वाटतं आम्ही भ्रमात नाहीये. ठामपणे सांगतो. भ्रमिष्ठासारखे वागतो आणि म्हणतो, की आम्ही भ्रमात नाहीये. आम्ही चांगले व्यवस्थित आहोत. ज्याला भूत झपाटत असतं तो म्हणतो, "मी तर व्यवस्थितच आहे." हीच स्थिती. तिसरा प्रश्न,
की या भ्रमाचं कारण काय? हे भ्रम कोणी तयार केलं? आपण आत्ताच चर्चा केली, मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर. ही त्रिगुणात्मिका ही जी माया आहे ना, ही ईश्वराने तयार केली. मांडुक्य कारिकामध्ये म्हणतात की अज्ञानापोटी किंवा काही प्राप्त करून घ्यायचंय म्हणून काही भगवानाने ही माया तयार केलेली नाही. कोणत्या अभावापोटी आपण हे संघर्ष करतो जीवनाचं का? की काहीतरी आपल्याला प्राप्त करून घ्यायचं. काहीतरी कमतरता आपल्या सारखी बोचत असते. म्हणून आपण सतत संघर्षरत असतो. पैसा, अडका, मान, मरावत आणि त्याच्यानंतर प्रेस्टीज, पॉवर, पोझिशन याच्यामागे का धावतो? की कुठेतरी कमतरता आपल्याला अनुभवात येत असते आणि ती पूर्ण करण्याकरता आपण सतत धावत असतो. पण ईश्वराने कोणती कमतरता किंवा ज्याला म्हणतात की प्राप्त करण्याच्या दृष्टीने हे संसाराची रचना केली नाही. मग कशा करता? देवस्य एषः स्वभावः. ईश्वराचा हा स्वभाव आहे. देवस्य एषः स्वभावः. अजून आपल्याला एका ठिकाणी शास्त्रात मिळतं की देवाला असं वाटलं की एकोहम बहुश्यामः. अरे मी एक आहे आणि मी अनंत होऊन जरा बघू तर खरी कसा खेळ चालतो. का शेवटी आपण पण ईश्वर आहोत. आता चर्चा केली. हे नामरूपात्मक आपलं हे जे शरीर आहे, हे खोटं आहे. खरी सत्ता काय आहे? आत्मतत्व. पण अज्ञानामुळे, भ्रमामुळे ते कळत नाहीये. म्हणून एकोहम बहुश्यामः ईश्वराची इच्छा झाली. अरे मी एक आहे, जरा नाना रूपाने जरा लीला करून तर बघू काय काय घडतं. मी एकच आहे, पण नाना रूपाने बघू तर खरी काय काय घडतं. ही जी माया आहे ना बंधू भगिनींनो, ही अशी काही खेळते. विवेक चूडामणीचा एक तो श्लोक माझ्या स्मरणात येत आहे. म्हणजे पहा की ईश्वराची ही इच्छा देवस्य एषः स्वभाव त्यातून घडतंय काय काय? ही माया अशी भुलवते, म्हणजे तुम्ही याला आयडेंटिफायच करू शकत नाहीत. इतकी भुरळ घालते. इतकी भुरळ घालते आणि ते विवेक चूडामणीचा एक श्लोक फारच सुंदर. त्याच्यामध्ये म्हणजे सा महत अद्भुता अनिर्वचनीया म्हणजे ती परिभाषा पूर्ण सांगतात. ती परिभाषा जे तो पूर्ण श्लोक आहे, त्याचा शेवटचा जो भाग आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात, की सा अनिर्वचनीया महत अद्भुता. सन्नापि सन्नापि उभयात्मिकानो, सांगापि अनंगापि उभयात्मिकानो. सा महत अद्भुता अनिर्वचनीया. ती कशी आहे? महत अद्भुता. अनिर्वचनीय. तोंडाने सांगता येत नाही माया काय आहे. ठाकूर म्हणतात, की ज्या क्षणी तुम्ही मायाला ओळखायला जाल, ती लाजून रस्ता सोडून देते. सन्नापि सन्नापि उभयात्मिकानो, भिन्नापि भिन्नापि उभयात्मिकानो, सांगापि अनंगापि उभयात्मिकानो सा महत अद्भुता. ती महत अद्भुत आहे. अनिर्वचनीय. तोंडाने सांगता येत नाही. ज्या क्षणी आपल्याला ब्रह्मज्ञान होतं, त्या क्षणी ती लाजून रस्ता सोडून ठाकूर म्हणतात. आणि ही माया काय आहे हे सांगणं इतकं अवघड आहे. या संदर्भात एक फार सुंदर एक कथानक भगवान श्रीकृष्ण आणि नारदांचा ती घटना आहे. थोडक्यात सांगतो. फार मजेशीर आहे आणि म्हणजे माया काय असते. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि नारद हे दोघंही कुठे जात असताना नारद त्यांच्या मागे लागतात. ते म्हणतात, की "प्रभो माया काय मला समजवा ना." भगवान सांगतात, की "अरे नारदा माया माया काय असे सांगता नाही येत. नाही पण समजवा ना कसं नेमकं माया म्हणजे काय असते?" तर आता हत्तीलाच पेटले नारद तर काय करणार? ते कुठेतरी जात असतात आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, की "पण नारदा मी खूप थकलो आहे. आधी तू माझ्याकरता पाण्याची व्यवस्था कर, पाण्याची व्यवस्था कर आणि नंतर मी तुला सांगतो, की माया काय आहे?" तर आता भगवानांनी म्हटलंय, नारद पाण्याच्या शोधामध्ये निघतात. जवळच एक त्यांना सुंदर नदी दिसते. सुंदर स्वच्छ पाणी आणि ते लागलीच त्यांच्याकडे जे काही पात्र असतं त्यातून ते पाणी भरायला जातात. पाणी भरतात आणि
भगवानांकडे परत येणार, तर तिथे त्यांना अचानक एक सुंदर युवती दिसते, अतिशय सुंदर. नारद मोहात पडतात, त्याशी संवाद साधतात. ती युवती सुद्धा त्याच्याशी संवाद साधते आणि त्यांच्या त्या अल्पशा संवादामध्येच असं काही घडतं, की नारद त्या मुलीच्या प्रेमात पडतात. तिच्याबरोबर तिच्या घरी जातात. त्या वडिलांना त्या मुलीचा हात मागतात. आता राजघराण्यातली ती मुलगी आणि राजा म्हणतात, की "अरे, इतका सुंदर हा वर स्वयं नारद, नाही कशाला म्हणायचं? त्यांच्याकडे तर काही नाहीये, तर अर्ध राज्य आणि मुलगी हे दोघंही यांना देणार." बस लग्न ठरतं. त्याच्यानंतर नारदांना पत्नी प्राप्त होते, अर्ध राज्य प्राप्त होतं आणि काळाच्या ओघामध्ये त्यांना काही संतती सुद्धा होतात. आणि अचानक एके दिवशी असं घडतं, की शेजारच्या राज्यातले राजा नारदांच्या राज्यावरती आक्रमण करतात आणि घमासान युद्ध होतं आणि त्याच्यामध्ये सांगायला नकोच, की नारदांचा पराभव होतो. कसंबसं करून ते नारद आपल्या पत्नीला घेऊन, 2-3 मुलांना घेऊन जीव वाचवत पळता, पळता रस्त्यामध्ये कुठेतरी नदी लागते. एका मुलाला खांद्यावर, एकाला काखेमध्ये, पत्नीचा हात पकडलेला आहे वगैरे, वगैरे असं करून ती नदी ओलांडायला जातात. नदीला प्रवाह इतका तीव्र असतो, की जेव्हा नदीच्या मध्यभागी पोहोचतात, तर पत्नीला पकडतात, तो मुलगा सुटतोय. मुलगाला पकडतात, की खांद्यावरचा मुलगा सुटून जातोय. असं करता, करता ते बघतात, की तिघही जण त्याच्या हातातून सुटून निघून जातात आहे आणि ते इतकं आक्रोश करतात. आत्तापर्यंत त्यांनी जो धीर ठेवला होता, युद्धात पराजय, राज्य गेलेलं, अपमान आणि ते आता हे मुलंही सगळं हातातून चालले, मृत्युमुखी पडतात ते डोळ्यासमोर आणि हे सगळं बघून ते बिलकुल चित्कार करतात, आक्रोश करतात. आक्रोश कुठे करत असतात? त्या नदीच्या काठी ज्या युवतीला भेटले होते आणि तिथे पोहोचल्यावर तिथेच भगवान कृष्ण येतात आणि म्हणतात, "नारद, काय झालं? तुम्ही तुम्हाला माझ्याकरता पाणी आणायला गेला होता ना?" एकदम पाण्यावरती येतात. म्हणजे काय? हे सगळं मिथ्या होतं. ती मुलगी, तो राजा, ते राज्य, ते युद्ध, ते माझी 2-3 मुलं आणि ते सगळं प्रवास सगळं सुटून जाणारे त्या सगळ्या माझे पोर, ते सगळे माझे मुलं आणि माझी पत्नी, ते सगळं मिथ्या होतं. तेव्हा लक्षात येतं नारदांच्या, की माया काय? तर माया काय आहे? पासिंग शो, एफिमेरियल, ट्रान्झिटरी, निघून जाणारी आहे. सरती इति संसार. पण याचा रचयिता कोण आहेत? भगवान स्वयं. मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर. हे लक्षात ठेवा. हे सतत बदलणार आहे आणि त्या बदलणाऱ्या जगाच्या मागे आपण सतत धावत असतो. काहीतरी स्थिरत्व प्राप्त करण्याचा अट्टाहास करतो आणि सतत दुःखी होत असतो. तर हा एक जो प्रश्न, की भ्रमाचं कारण काय? तर हे देवस्य एषः स्वभाव. हा ईश्वराचा स्वभाव आहे, त्याची इच्छा. ते त्याचे मालक आहेत. किंवा ईश्वराला वाटलं एकोहम बहुश्यामः, मी एक आहे. मी थोडंसं अनेक होऊन बघू ना जरा. त्यातून काय काय घडतं आणि त्यातून हे सगळं हे जग निर्माण झालं. आणि त्या जगामध्ये आपण येऊन हे सगळं या प्रवाहामध्ये पोहत आहोत. कधी आपल्याला हे जग सत्य वाटतं, कधी मिथ्या वाटतं. आणि तसे हेलकावे खात खात आपण काहीतरी आध्यात्मिक दृष्टीने प्राप्त करून घेण्याचा हा प्रयत्न करत आहोत. अजून एक प्रश्न घेऊया. हा भ्रम केव्हा उद्भवला किंवा आपण भ्रमात केव्हा पडलो? आपण भ्रमात केव्हा पडलो, ही माया केव्हा सुरू झाली सांगता येत नाही. का? एक उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. आपण रात्री झोपतो.
कल्पना करा 9:30 वाजता आपण मच्छरदाणी वगैरे व्यवस्थित लावली आणि आता आपण बिछाण्यावर पोहळलो. नेमकी किती वाजता झोप लागली? 9:45ला की 9:40ला सांगू शकता का? अशक्य आहे ते सांगणं. झोप आपण हे सांगू शकतो की 9:30 वाजता मी पोहळलो. पण त्याच्यानंतर झोप किती वाजता लागली एक्झॅक्टली किती मिनिटावर, किती सेकंदावर? अशक्य आहे सांगणं. का? आपण अजून घोर अंधकारामध्ये, घोर अज्ञानामध्ये बुडून जातो. हे सांगणं अवघड आहे. तसंच हे मायामध्ये ही माया केव्हा सुरू झाली? थोडं सायंटिफिकली जर विचार केला, तर हे जे माया आहे ना, हे मायामध्ये हे जो काळ हा जी गोष्ट आहे ना बंधू-भगिनींनो, थोडंसं लक्ष द्या, लक्षात येईल हे, फार अवघड नाहीये. काळ हा जो एक विषय आहे, टाईम हा जो कन्सेप्ट आहे, हे माया निर्माण झाल्याच्या नंतर अस्तित्वात आलं. ज्या गोष्टी काळाच्या अधीन आहे, ती सगळी माया आहे. आधी माया जन्माला आली, त्या जन्माला आल्याबरोबर काळ जन्माला आला. म्हणजे आधी माया जन्माला आली, नंतर काळ जन्माला आला. तर आता सांगणार कोण? ही माया केव्हा उद्भवली? हे भ्रम केव्हा उद्भवला? म्हणजे अजून एक उदाहरण घेऊया. नेहमी आईचा जन्म आधी होतो आणि आईच्या मुलाचा जन्म नंतर होतो. बरोबर? असं कधी होत नाही की मूल जन्माला आधी आलं आणि आईचा जन्म नंतर झाला. बिलकुल एक्झॅक्टली तोच कन्सेप्ट आहे, की आधी माया जन्माला आल्याबरोबर काळ याचं अस्तित्व आलं. म्हणून नेमकी माया केव्हा उद्भवली हे सांगणं तर अवघड आहे. आणि याच्याच संदर्भात दुसरं जे सांगू इच्छितो, की माया किंवा हे जो इग्नोरन्स, हे भ्रम, हे केव्हा संपुष्टात येणार हेही सांगता येत नाही. का? तुम्ही म्हणाल, की अहो आत्मसाक्षात्कार झाला की कळेल ना. हो, पण आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर आपण मायाच्या पलीकडे जाऊ, म्हणजे टाईम कन्सेप्टच्या पलीकडे जाऊ. तिथे टाईम नाहीच आहे. तर केव्हा मुक्त झालो हेही सांगता येणार. वंडरफुल, इज इट नॉट? म्हणजे माया केव्हा सुरू झाली हे सांगता येत नाही. का? कारण की माया जन्माला आल्यानंतर काळ सुरू झाला आणि हे माया, हे भ्रम केव्हा संपुष्टात येणार हेही सांगता येत नाही. का सांगता येत नाही? कारण की ज्या दिवशी आपली मुक्ती होईल, आत्मसाक्षात्कार आपल्याला लाभेल, आपण टाईम या कन्सेप्टच्या पलीकडे निघून जाऊ. आणि टाईम कन्सेप्टच्या पलीकडे निघून झाल्यानंतर केव्हा मुक्त झालो याची काळजीच कोण करणार? आणि इथे अजून एक मजा आहे, की जेव्हा आपली मुक्ती होईल, आत्मसाक्षात्कार होईल, त्याच्यानंतर इतर जे लोकं मायाच्या अधीन आहेत ते तसेच राहणार. सगळ्यांची मुक्ती नाही होणार. एक कन्सेप्ट आहे, की मुक्ती होईल तर सगळ्यांची मुक्ती होईल. पण तसं आता काही लोकं तसं मानतात. मी त्याचे विवेचन आत्ता नाही करत. ते फार एक वेगळा कन्सेप्ट आहे. पण हे तेवढंच खरं, की माया केव्हा सुरू झाली हे सांगता येत नाही. माया केव्हा संपेल हेही सांगता येत नाही. मुक्ती आपली होणार, 100% होणार भगवान श्रीरामकृष्णांच्या कृपेनं. पण मुक्ती झाल्यानंतर आपण काळ याच्या पलीकडे निघून जाऊ नेहमी करता. तर मग कोण काळजी करेल, की अमुक तारखेला किती वाजता आपली मुक्ती झाली? तिथे ती गोष्टच त्या काळाचा अस्तित्वच राहणार. तर बंधू-भगिनींनो, आज आपण इथेच थांबूया. अजून 2-3 प्रश्न या संदर्भात आहेत आणि अतिशय बोलके प्रश्न ते आहेत. ते प्रश्न काय आपण ते बघूया, की भ्रमाचा निरसन करण्याचा उपाय काय आहे? तर साधनाच आहे, पण त्याची थोडी चर्चेची आवश्यकता आहे. आणि अजून एक प्रश्न जो फार महत्त्वाचा, की हा जो भ्रम झालेला आहे, हा सगळ्यांना एकसारखा कसा काय झाला? एकसारखा म्हणजे, की जसं आपल्याला ऋषीमुनी सांगतात, की हा समोरचा लॅपटॉप हा लॅपटॉप नाही आहे, हे ब्रह्म आहे. पण हा भ्रम मला झाला असता तर ठीक आहे, पण सगळेच याला लॅपटॉप का म्हणतात? म्हणजे सगळ्यांना ॲट अ टाईम एकसारखाच भ्रम कसा काय झाला? हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे बरं. पहा लीलाप्रसंग काय जोरात लिहिलेला आहे, की सगळ्यांना या जगामध्ये जितके पण प्राणी आहे, प्रत्येकाला एकाच वेळेस एकाच प्रकारचा भ्रम कसा काय झाला? जे मला लॅपटॉप दिसतंय ते तुम्हाला अजून काही दिसलं पाहिजे? टीव्ही दिसला पाहिजे?
आणि तुम्ही ज्याला टीव्ही म्हणता त्याला मी लॅपटॉप म्हटलं पाहिजे, पण असं होत नाही. मी ज्याला टीव्ही म्हणतो तुम्हीच त्याला टीव्ही म्हणता, तुम्ही ज्याला लॅपटॉप म्हणता मी पण त्याला लॅपटॉप म्हणतो. म्हणजे आपल्या सगळ्यांचं भ्रम एकसारखाच हे कसं काय झालं? एक. आणि दुसरं, की या जगामध्ये आपण हे सगळं तत्वज्ञान किंवा ही जी अनुभूती ऋषीमुनींना झालेली आहे. आणि ते ऋषीमुनी किती होते? बोटावर मोजणे इतके. आणि आपण किती आहोत? कोट्यवधी. कोट्यवधी आपण आहोत सगळेजण. तर आपली गोष्ट खरी, की ते बोटावर मोजण्या इतके जे काही 20-25, 100-500 ऋषी त्यांची गोष्ट मानायची. त्यांची गोष्ट मानायची, की आपण जे कोट्यवधी त्यांची गोष्ट मानायची? त्या ऋषींची गोष्ट मानायची. का? याची चर्चा, या प्रश्नाची चर्चा पुढच्या वर्गात करूया. आज आपण इथेच थांबूया. जे प्रश्न ज्याची चर्चा केली त्याची थोडीशी उजळणी करून घ्या, कारण की हे वेदांताचे फार बेसिक प्रश्न आहेत. की पहिला प्रश्न, की जर हे नामरूपात्मक जग खोटं आहे तर त्याच्या मागची ब्रह्मसत्ता जी आहे त्याचा अनुभव आपल्याला का होत नाही? कारण की आपण अज्ञानात आहोत, भ्रमात आहोत. दुसरा प्रश्न, आम्ही भ्रमात आहोत हे आम्हाला का समजत नाही? तर याचं उत्तर, की जेव्हा आपण अज्ञानात असतो तेव्हा मी भ्रमात आहे याचा बोध होत नसतो. आपल्याला असं वाटतं की मी भ्रमात नाही आहे, मी चांगलाच आहे. म्हणजेच त्याला भूत झपाटतं, तो म्हणतो की मी तर बराच आहे. म्हणजे भ्रमात राहून मी भ्रमात आहे याचा बोध होत नाही. भ्रमाचं कारण काय? तर देवस्य एष स्वभाव एकोहम बहुश्यामः. कोणत्याही अपूर्णतेमुळे देवाने या संसाराची रचना केली नाही, त्यांनी एक फक्त खेळ केला. या संदर्भामध्ये एक वचनामृतचा एक पॅरा छोटासा वाचून मग तिथे थांबूया. अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण की तो बंधू भगिनींनो, की ईश्वराने ही सगळी लीला, ही सगळी माया रचलेली आहे. त्याच्याकरता हा सगळा खेळ आहे. तर भगवान श्रीरामकृष्णांना स्वामी तुर्यानंदजी म्हणजे हरी महाराजांनी हा प्रश्न विचारला होता. हो, त्यांच्याकरता लीला आहे, पण आमचा जीव चाललाय त्याचं काय? फार व्हॅलिड प्रश्न आहे. आणि तो पॅराग्राफ मी घेऊन आलेलो आहे. थोडासा वाचतो, थोडं त्याचं चिंतन करूया, मग तिथे थांबूया. कारण की हे फार कॉन्टेक्स्टफुल आहे. संदर्भ जर चुकला तर पुढे त्याची तितकं म्हणजे आपल्याला लाभ होणार नाही. प्रश्न काय आहे, की वेदांत आपल्याला सांगतं किंवा शास्त्र सांगतात, की हे सर्व जग हे ईश्वराची रचना आहे किंवा ईश्वरच आहे. पण ईश्वराने रचना केलेली आहे, त्याच्याकरता हा खेळ आहे. आणि त्याच्याकरता खेळ आहे, पण आमचा जीव चाललाय त्याचं काय? तर भगवान श्रीरामकृष्ण, अरे तू आहे कोण? तू पण तर ईश्वरच आहे. तू पण तर ईश्वरच आहे, फक्त अज्ञानापोटी तू स्वतःला नामरूपात्मक समजून राहिलाय, म्हणून तू दुःख कष्ट भोगत आहे. बिलकुल तोच संवाद आहे. मी जसाच्या तसा इथे आपल्या पुढे मांडू इच्छितो, वाचू इच्छितो. हरी महाराज, जगात इतके दुःख का आहेत? श्रीरामकृष्ण, हे जग त्याची लीला, खेळासारखे. ह्या लीलेत सुख दुःख, पाप पुण्य, ज्ञान अज्ञान, भले बुरे सगळे काही आहे. दुःख पाप हे सारे नाहीसे झाल्यास लीला चालणार नाही. चोर चोर खेळताना भोज्याला शिवावे. चोर चोर खेळताना भोज्याला शिवावे लागते, पण खेळाच्या सुरुवातीलाच भोज्याला शिवल्यास भोज्या नाखुश होतो. ईश्वराची इच्छा असते की खेळ काही वेळ चालावा, त्यानंतर मग लाखो गणती पतंगांपैकी एखाद दुसरा पाटला जातो आणि ते बघून आई जगन्माते तू हसत हसत टाळ्या वाजवितेस. म्हणजेच बऱ्याच तपश्चर्येनंतर त्याच्याच कृपेने ईश्वराचा साक्षात्कार करून घेऊन एखादा दुसरा मुक्त होऊन जातो. त्यावेळी आई जगन्माता आनंदाने टाळ्या पिटते. वा वा, सुटला असे म्हणत. हरी,
पण त्यांच्या खेळात आमचा जीव जाण्याची पाळी येते, त्याची काय वाट? श्रीरामकृष्ण हास्य. हे तुम्ही कोण? सांगा बघू. ईश्वरच सारे काही झालेले आहे. माया, जीव, जगत 24 तत्वे. ताप होऊन मी चावतो आणि मांत्रिक होऊन मीच तो उतरवितो. तोच विद्या अविद्या दोन्ही झाला आहे. अविद्या मायेने तोच अज्ञानी जीव बनला आहे. गुरुकृपाने मांत्रिक होऊन तोच विद्यामायेने ते अज्ञान दूर करीत आहे. अज्ञान, ज्ञान, विज्ञान. ज्ञानाला दिसते की फक्त ईश्वर आहे, तोच करता सृष्टी स्थिती संहार करीत आहे. विज्ञानाला दिसते की ईश्वरच सर्व काही झालेलं. पहा की जो हरी महाराजांचा जो प्रश्न होता की त्यांच्याकरता हा खेळ चाललाय, पण आमचा चाललाय. पण आपला जीव का चाललाय? कारण की आपण भ्रमात आहोत. नामरूपात्मक या शरीराला सत्य समजून बसलेलो आहोत म्हणून. तेच भगवान श्रीरामकृष्णांना बघा, सदा आनंदमय पुरुष. माताजी म्हणतात की मी त्यांना कधी निरानंद बघितला नाही. का? अहो त्यांच्याकडे काहीच नव्हतं. कपडा म्हणजे कपडे पण मोजकेच. पैसा काहीच नव्हता. एकदम ज्याला म्हणतो की संपूर्णपणे लौकिक गोष्टींपासून अलिप्त होते, तरी आनंदात का होते? कारण की त्यांनी या जगाची नश्वरता त्यांना समजली होती आणि सगळ्यात मोठं, मी जीव नाही, मी स्वयं आत्मा आहे, त्याचा साक्षात्कार त्यांनी करून घेतला होता. म्हणून ते इग्नोरन्समध्ये नव्हते, अज्ञानात नव्हते. आपण दुःखी का होतो? म्हणून ठाकूर म्हणतात, तुम्ही कोण? अरे तुम्हीच तर ईश्वर आहात. ईश्वरच सगळं काही झालेलं आहे. म्हणजे आपण ईश्वरच आहोत, पण आपण विसरून गेलेलो आहोत, म्हणून आपण दुःखी होत असतो. असो, हा संवाद अतिशय महत्त्वाचा. आपण सर्वांनी वाचावा अशी विनंती. त्यातून लक्षात येईल जगात का होत असतो आणि त्याच्या निवारणाचा उपाय जे काही पुढच्या वेळेस आपण त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. वेळ झालेली आहे. आज आपण इथे. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.